नमस्कार मित्रांनो. आज आपण एक छोटीशी लघुकथा बघणार आहोत. तिचं नाव आहे सुगंध. सुगंध कुठलाही असो, तो मन प्रसन्न करून जातो, आगळा उत्साह देऊन जातो. मग तो नैसर्गिक असो वा कृत्रिम. उदबत्त्यांपासून मिळणारा सुगंधही असाच. रस्त्याने चालताना जर उदबत्तीचा सुगंध आला ना, तर त्या हॉटेलमध्ये, दुकानात, देवळात, अगदी एखाद्या रिक्षावाल्याकडे सुद्धा मी बिनधास्त चौकशी करतो. मी त्या शोधातच असतो म्हणा ना. नेहमी उदबत्त्या बदलत राहतो. एखाद्या देवळात किंवा देवघरात सुद्धा उदबत्ती लावलेली नसेल तर तिथली प्रसन्नता, पावित्र्य मला जाणवतच नाही. फुलांमधला सुगंध सर्वांनाच आवडतो. चाफा, जाई, जुई, मोगरा, गुलाब अशी मोठी यादीच तयार होईल. लग्नकार्य, समारंभ, नाट्यगृह, धार्मिक कार्य हे प्रसन्न होण्यासाठी अशा सुगंधाने वातावरण निर्मिती होते. पण मी म्हणतो तो सुगंध अगदी वेगळा आहे. माझ्या छोट्याशा शाळेत त्यावेळी एक झाड होतं. म्हणजे वृक्षच म्हणा ना. बुचाचं झाड म्हणून आम्हाला ते लहानपणी ओळखीचं झालं होतं. त्याची फुलं थोडी जास्त लांब दांड्याची आणि पांढरी असतात. थोडी जाडसर, पण जाईसारख्या फुलाच्या प्रकारात मोडणारं हे फूल झाडावरून तोडता येण्यासारखं मात्र नसतं. जमिनीवरची उचलायची. त्याला एक मंद सुवास असतो. बरीच फुलं एकत्रित असतील तर याचा सुगंध फुलं गुच्छासारखी धरून तो सुगंध आम्ही अनुभवित असू. खूप सुंदर. तो सुगंध अजूनही मी मात्र माझ्याजवळ साठवून ठेवला आहे. आठवण काढली की तो मला मिळतो. जुन्या आठवणी जागवून जातो. मित्रमैत्रिणींची भेट घडवून आणतो. आणखीन एक सुगंध मी अनुभवला आहे. भल्या पहाटे फिरताना, विशेषतः हिवाळ्यात, जेव्हा गवतावर दव पडलेला असताना त्याचा सुगंध अनुभवून पहा. वा वा वा. विनासायास जवळ जाण्याची किंवा गवत तोडण्याची अजिबात गरज नसते. छोट्याशा परिसरामध्ये तो हलकेच दरवळत असतो. पहिल्या पावसातला मृदगंध. निसर्ग हा सुगंध अगदी सहजपणे, कुठेही वाच्यता न करता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, भेदभाव न दाखवता मुक्तपणे उधळीत असतो. आपण आपल्या वागणुकीतून असा सुगंध उधळवण्याचा दानशूरपणा दाखवायला हवा. खरं ना.